नमस्कार मित्रांनो, आज आम्ही जात आहोत नदी बघायला आमची, कारण काल खूप पाऊस पडला होता आमच्या गावाला. तर आमची नदी मे महिन्यात आहे ना पूर्ण सुकी असते. तर यावर्षी मे महिन्यातच पाऊस पडला, उन्हाळी पाऊस, त्याला अवकाळी पाऊस असं काहीतरी बोलतात. तर आमच्या नदीला पावसाळी खूप मासे वगैरे असतात. तर आम्ही नदीवर ते मासे आलेत का वगैरे असं काहीतरी बघायला चाललो आहे. तर शेवटपर्यंत राहा व्हिडिओमध्ये, आणि व्हिडिओ जर आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मित्रांनो ही हा ग्राउंड आहे ना, तो आमचे क्रिकेटचा ग्राउंड आहे. ते आम्ही पिच बनवलेली, पण पावसाने पूर्ण इथे गवत आणून ठेवलं आहे बघा. ग्रीन ग्रीन सगळीकडे गवत आला. कालच्या एका पावसामध्ये पूर्ण गवतच आला. आणि इथं आमची अशी पिच होती, त्या साईडून स्टंप होते. इथे फाटी होत्या या साईडला, पण पाऊस आला म्हणून ओले झाली ना, म्हणून त्या लोकांनी आतमध्ये घेतलीत फाटी. थोडेसे आहेत फाटी इथे. हे आमचा क्रिकेटचा पिच होता. आणि हा आमच्या नदीकडून जाण्याचा रस्ता आहे, फुल उतरंड आहे. हा आमच्या नदीवर जाण्याचा रस्ता आहे. इथे पूर्ण उतरंडच आहे. आणि दादा बोलतोय आता पाऊस पडलाय ना भरपूर, तर शेवाल पण आपल्याला मिळू शकतो. शेवाल म्हणजे एक टाईपची गावठी भाजी असते रानातली. ती रानातच भेटते, असे आपण बाजारामध्ये घ्यायला गेलो तर नाही भेटणार. आणि भेटली तरी गावच्याच बाजारामध्ये भेटणार, कारण ते इथे गाव साईडलाच उगते ना. तर बघूया, भेटली तर तुम्हाला दाखवेल. मित्रांनो, मी आता ते तुम्हाला दाखवणार आहे. ते तुम्ही बघितलं असेल पहिला, तर सांगा हे काय आहे. हे साईडचं तर बहुतेक लोक बोलतात ही कॅक्टस आहे, पण हे कॅक्टस टाईपच आहे, पण टेपरू आहे. गावाकडे पटकन चुली जळण्यासाठी आहे ना, ह्यांचा वापर केला जातो. पण सुका ओले आहेत अजून, ते सुकले ना का त्यांचा वापर केला जातो. तुम्हाला दाखवतो सुका कसे असतात ते. हे बघा, या टाईपमध्ये सुके असतात. हे ग्रीन असतात ना, ओले असतात ना, तेच सुकून असे होतात. मग हे सुके आहेत ना, पटकन जळतात चुलीवर, म्हणून यांचा वापर केला जातो. त्याच्या टायमामध्ये हा भात आहे ना पूर्ण भरतो, आणि इथे मासे असतात. हा भात आहे पूर्ण. आणि त्या साईड पण ऑपोजिटला पण भातच आहे, तिथे पण शिंगटा टाईप मासे असतात, म्हणजे त्यांना मूस असते तसं. सो गाईज, आम्ही आता आलोय नदीवर. तर बघा, ते ना मला भेटली ना व्हिडिओ, तर सुकी कशी होती ना, तर मी दाखवीनच. तर हे बघा, पूर्ण ते त्या साईडला बंधारा आहे. त्या बंधाऱ्यावरून मासे जातात वर. वल्गणीचे मल्याचे मासे बोलतात ना, ते वर जातात त्या साईडून. तुम्हाला दाखवतो, हा बघा, तो साईडला आहे ना, त्या साईडला ते सिमेंटचं हे आहे. तिथे आम्ही गणपती ठेवतो, आणि गणपती त्या साईडला विसर्जन होतं. तिथे खूप खोल आहे, आणि हे असं ओढ्या टाईप आहे. तर तुम्हाला दाखवतो. जास्त जर पाऊस एकदम पाऊस आला ना, म्हणजे लगातार नॉनस्टॉप, तर इथपर्यंत या साईडपर्यंत पाणी येतो. तुम्हाला माझ्या गणपतीच्या व्हिडिओमध्ये तर समजेलच, कारण ही माझी फर्स्ट व्हिडिओ आहे. तर हे बघा, हे इथे पूर्ण चिखल झाले ना, तर एकदम मोठा पाऊस आला तर फुल सगळं जाणार आहे. ही साईड ह्या साईडचं हे दगडा बिगडा ते काय राहणार नाही आहे. आणि हे बंधारे आहेत ना, बंधाऱ्यावरनं बघा ते बारीक बारीक मासे चढत आहेत. मी माझ्या दादाच्या मोबाईलमधनं शूट करतो, तेव्हा तुम्हाला दाखवतो. तसे चढतात, पण पावसाळ्याच्या टायमाला एकदम मोठा पाऊस आला तर, कारण आता एकच दिवस झाले ना म्हणून. पण एका दिवसात तरी बघा केवढा मोठा पाऊस आला, केवढा पाणी फ्लो होतोय बघा, चेक करू शकता. मी त्या साईडला जाऊन पण दाखवतो तुम्हाला, कारण आम्ही काल आलेलो तर इथे पाऊस, इथे काहीच नव्हतं, पाणी वगैरे काही नव्हतं. चला भाई मित्रांनो, आता आपण त्या तो बंधारा आहे ना, तिथे जाऊया. तर चला बघा, हे क्रॉस करायला लागेल. काय जास्त फ्लो नाही म्हणून आम्ही क्रॉस करतो, नंतर केला नसता. फ्लो कमी असला तरी पण आहे, फोर्स आहे पाण्याला. बघा, या साईडला दगड आहेत. पाऊस मोठा आहे तर या सगळ्या तिथे वाहत जाते. पण बघा, आपण तर आलोय, पण दादाची चप्पल आहे ना स्लिप होते, म्हणून दादाने काढून ठेवले. तर बघा, आम्ही या साईडला आलोय, आता जातो या बंधाऱ्यावर. कारण पावसाळी आहे ना, हा बंधाऱ्यावर आहे ना खूप फ्लो असतो, साईडवर आहे खूप फ्लो असतो. हा पूर्ण बंधारा आहे ना,
हा साईडला खूप फ्लो असतो, तसं त्या साईडला का पडतोय, तसं ही साईड पण राहत नाही, सुके ओले होऊन जाते. आणि त्यावरूनच वल्गणीचे मासे किंवा मल्याचे मासे तुम्ही आमच्या कोकणात बोलतात तसे चढतात. तर बघा तिथे ना खूप खोल आहे पाणी, जाऊया आपण. आणि या साईडला तर काय सांगायचं नको, कारण इथे खूप दलदल पण आहे आणि चिखल पण आहे भरपूर. तर चला आपण बंधाऱ्यावर जाऊन दाखवूया. ही साईड खोल आहे पण कचरा आहे म्हणून इथे खोल वाटत नाही आहे. तर आलो चला आपण बंधाऱ्यावर. ओय भाई, इथे फ्लो बघा किती डेंजरवाला. मी बघा, मी आलो खास व्हिडिओ बनवायसाठी. आणि हा पाण्याचा जर प्रेशर येतो ना, हा पाण्याचा प्रेशर येतो ना, तर या प्रेशरने मासे चढतात पटकन. हा बघा बघा गाईच मासे चिपकले, तुमच्यासाठी मी एवढ्या वरती आलोय. बघा मासे कसे चिपकलेत. बघा कसे मासे चिपकलेत बघा, तुम्ही पाहू शकता. हे बघा दिसतात काय, दाखव बघू. तो मित्रांनो, आता तुम्हाला गणपतीचं ढव दाखवतो, कारण आम्ही तिथे गणपती बुडवतो म्हणून गणपतीचं ढव आम्ही त्या साईड तिकडे, त्याला आम्ही गणपतीचं ढव बोलतो. तर चला आता आम्ही नदी क्रॉस करतो. सो आपण क्रॉस केलंय. चला तुम्हाला दाखवतो. हा सिमेंटचे हे बनवलंय ना आम्ही, इथे गणपती ठेवतात. इथे गणपतीची आरती वगैरे करतात सर्व गावातली जण. या साईडला गावातली जण सर्व आरती वगैरे करतात. आणि या साईडून इथे या दगडा दिसतात येल्लो येल्लो, या साईडून आम्ही गणपती त्या साईडला बुडवतो. तिथे जाळे दिसतात तिकडे त्या साईडला. या साईडला गणपतीचं खूप खोल पाणी असतोच, पण आता पण खूप खोल पाणी असतो. ज्यांना पाहुणे असते तेच पाहू शकतात, तशी आम्हाला आहे. हे बघा फुल त्या साईडला. आणि बघा एका पावसामध्ये एवढा पाणी भरला, तर विचार करा गणपतीत किती पाणी असेल. ते पण प्रेशरने येतो पाणी. हे बघा नदी क्रॉस करून रस्त्यावर आलाय पाणी. हे बघा साईडवर आहे नाही. हे बघा, आणि मी तुम्हाला बोललो होतो ना शेवाल कुठे भेटतात. ते बघा दादाला शेवाल भेटलाय, तिकडेच तुम्हाला दाखवतो शेवाल कुठे भेटतात ते. तो चला पटापट. दादाला शेवाल भेटलाय. दादाला शेवाल म्हणजे आम्हाला सगळ्यांना शेवाल भेटतात, तुमच्यासाठी फक्त दाखवले. बघा असा XYZ नावाचं झाड वगैरे असेल, तिथे खाली शेवाल असतात. कुठे आहे रे? हा बघा, तो बघा हा उभा आहे ना इकडे, हा याला शेवाल बोलतात. असा उभा असतो ना त्याला शेवाल बोलतात. ही रानटी भाजी असते, ती बनवून आम्ही खातो. हे बघा आमची मावशी शेवाल काढते. काढ बघू ते कशी काढतेस. आतमधून जडापासून त्याला काढावा लागतो. हा बघा निघाला. हा बघा. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि या माझ्या फर्स्ट व्हिडिओला सपोर्ट करा.